चला तर आज आपण करूया मेथीची भाजी. ती पण एकदम सोप्या पद्धतीने आणि सुकी मेथीची भाजी. बघा तुम्ही बघू शकता इथे मी मेथीची एक पूर्ण मोठी जुडी आणलेली होती. ती चांगली निवडलेली आहे आणि आता मी पाण्याने धुवून घेत आहे चांगली. कारण की त्यात माती वगैरे असते म्हणून चांगली धुवून घेत आहे. धुवून झाल्यानंतर मी एका त्याच्यातलं सगळं पाणी निथरायला पाहिजे म्हणून बाजूला काढत आहे एका भांड्यामध्ये. त्यानंतर मी मिरच्या घेतलेल्या आहेत आणि त्या कापत आहेत. अशा प्रकारे मिरच्या कापून घ्या. मिरच्या कापून झाल्यानंतर मी लसूण घेतलेले आहेत आणि लसूण मी ठेचून घेत आहेत. कापून घेऊ नका कारण की त्याची चव एवढी उतरत नाही भाजीमध्ये. ठेचून घेतल्यानंतर भाजीमध्ये ती चव एकदम छान वाटते. आता कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये 4 चमचे तेल घालत आहे. तेल तापल्यानंतर मी त्यात लसूण घालत आहे. लसूण घातल्यानंतर मी त्यात मिरची घालत आहे. मिरची घातलेली आहे आता. त्यानंतर मग मी मेथीची जी धुतलेली भाजी आहे ती मी घालत आहे. तर बघू शकता आता कढई माझी पूर्ण भरलेली आहे पण ती थोड्या वेळाने वाफ लागल्यानंतर ती भाजी गळून जाईल. आता चवीनुसार मी मीठ टाकत आहे. मीठ टाकताना तुम्ही विचार करून टाका कारण की मेथीची भाजी गळते तर त्याच्यात मीठ तुम्ही जास्त प्रमाणात टाकू नका. कमी टाका पहिले कारण की ती भाजी कमी होते. आता तुम्ही बघू शकता किती कमी झालेली आहे ती भाजी. त्यात आता मी हळद घालत आहे. शेंगदाण्याचं पूड घालत आहे. 4 चमचे शेंगदाण्याचे पूड मी घातलेले आहेत आणि चांगली भाजी मिक्स करून घेतलेली आहे. तर ही भाजी एकदम चविष्ट आणि फटाफट होणारी भाजी आहे एकदम आणि शरीराला एकदम पौष्टिक भाजी आहे. आणि मी आता ही झाकून ठेवत आहे 10 मिनिटासाठी. त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता ही भाजी आपली रेडी झालेली आहे. तर तुम्हीही ही भाजी ट्राय करा नक्की आणि मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला ही भाजी कशी वाटली. आणि लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सेव्ह करा.